आज पहिल्यांदा कॅश सेक्शनमध्ये विनू कुंभार भेटला. म्हटलं त्याला पण जरा व्हिडिओमध्ये घ्यावं. स्टँडवर स्पॉटना गाडीची वाट बघत बसलेले आणि तिथंच साहेब पाटलांनी सांगत होते की जेवण काय कामाचा नाही. संतोषांना काय म्हणतोय बघा की आम्ही सडोली भागातील जय आणि वीर. भावानं मला दिलेला पेन म्हणून पेन परत करायला गेलो बसमध्ये, कारण तो गडबडीने चाललेला हुपरीला आणि ड्रायव्हर बघा की पेन परत द्यायला आलो म्हणून कसं माझ्याकडे बघायला लागले. स्टँडवर भेटलेत साळव्यांना. गारगोटी इथनं आल्यापासून पहिल्यांदाच मला भेटलेले. तिथंच कॅमेरा काढल्या काढल्या पाटोळ्यांना आणि हसायला चालू केले. त्यांना तेवढाच हास्याचा डोस देऊन मी सगळं साहित्य घेऊन निघालो कॅश सेक्शनमधून स्टँडकडे. स्टँडवर भेटलेत बऱ्याच दिवसांनी ठोंबऱ्यांना, कारण हे पणजीतच तेवढे भेटतात मला. तिथंच पुढे भेटलेत कंट्रोलर साहेब अमर काशी आणि कमरेला पट्टा बांधून ओव्हरटाईमची ड्युट्या करणारा धीरज भाऊ. कायम डंपरवर दिसणारा आपला भाऊ आता एसटीत कंडक्टर कम ड्रायव्हर झालाय आणि जवळपास 12 वर्षांनी भेटला ग्रॅज्युएशनचा मित्र अझर काझी. आज आहे मला पडसाळी मुक्काम आणि सोबत आहेत आरडी जठार ड्रायव्हर. पडसाळीला निघालो तेवढ्यात भामटेजवळ लाईन चेकिंगची गाडी होती म्हणून उतरलो खाली. बेलेकर साहेबांच्या हातात इन्स्पेक्शन रिपोर्ट दिला आणि परत मार्गस्थ झालो. तेवढ्यात अश्विनी मला म्हणाली माझा शाळेत दुसरा नंबर कायम यायचा, पण आता का मला सांगाल ती हेच काय कळेना. पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून फुलेवाडीत फळाचा गाडा लावणारे हे दादा आज लवकरच पिसात्रीला निघालते. भोगावच्या अमिताभचं पाय दुखालतात म्हणून खाली बसलेला. तिथं चहा पिला आणि निघालो आम्ही परत पडसाळीच्या दिशेने. आज डब्याचं जरा वेगळं नियोजन होतं, त्यामुळे आम्ही थांबलो ढवण धनगरवाडा येथे, जिथं चिकन मिळतंय आणि तिथं घेतलं आपण चिकन. पडसाळीत पोचल्यावर आम्हाला ही पोरं दिसलीत. पोरासने बघून वाटलं की आयला आम्ही पण शाळेला असता तर बरं झालं असतं. तिथून गेलो आम्ही सावंत मामांच्या घरात. दुकानदार मामा त्यांच्या घरात गेल्यावर चहा पिला. चहा पिऊन परत आम्ही निघालो. तिथं आणि परत ही पोरं खेळताना दिसली. लहानपणी देगा देवा म्हणतात ते काय उगच नाही. पडसाळीमधून रंकाळा गेलो. रंकाळ्यामधून 7 वाजता निघालो. आज डब्याचं नियोजन पडसाळीत असल्यामुळं राजकमलला काय गाडी आज थांबली नाही आमची. भोगावमध्ये गेल्यावर भावाने घेतलं सावंत मामांच्या घरी न्यायला खायला. आम्ही जाईल त्यावेळी बिस्किट आणि चहा देतातच, म्हणले आज आपण काहीतरी नेऊया. पडसाळीत गेल्या गेल्या तिथं आलं पडसाळीमधलं सगळ्यात वांड पोरगं. त्यांच्या मामाने काहीतरी पार्सल पाठवलेलं म्हणून न्यायला आलेला. आवरून गेलो आम्ही सावंत मामांच्या घरात जेवायला. घर बघा कसं एकदम जुन्यातलं आहे आणि एकदम मातीचं घर. लय आवडते आपल्याला असलं घर. तिथंच बसलेला डॉगेश भाई. मी आलोय असं समजल्यावर ह्यो भाऊ आलता आणि त्याच्यासोबत त्याची बहीण पण आलेली मला भेटायला. सेल्फी काढायचा होता त्यासनी. मी म्हटलं सेल्फीच कशाला, फक्त जेवणाचं ताट घेऊन ये, व्हिडिओच करूया. तसं म्हणल्यावर खरंच ती दिदी आम्हाला जेवण वाढायला आली. काही म्हणा पडसाळीच्या पाण्याला चव ही वेगळीच असते. सावंत मामाच्या घरात केलेलं हे चिकन आणि चिकन करी अजून आमचा ड्रायव्हर नाव काढतोय. जेवल्यानंतर आम्ही निघालो शाळेकडे. झोपायची व्यवस्था आमची शाळेत असते. वातावरण बघा पडसाळीतलं कसं एकदम शांत थंडगार. अंथरून घातलं आणि झोपायचं म्हटलं तेवढ्यात ड्रायव्हरच्या जागा झाला कुंभार सानू. मग काय रात्रभर गाणी तिकडे चालू होती आणि ह्यो डारडूर झोपलेला. चला तर मग गुड नाईट स्वीट ड्रीम. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून विथ जयवंत भोसले. इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूबवर.